बटाट्याची भाजी आवडत नाही असे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक असतील तर अगदी सगळ्यांची आवडते आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तर आज आपण बटाट्याची झटपट बनणारी पण सगळ्यांना मनसोक्त आवडणारी अशी भाजी कशी बनते ती बघणार आहोत। तर इथे मी बटाटे उकडून त्याची बारीक अशी फोडी करून घेतलेली आहेत। 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, मिरची आणि कोथिंबीर। तर अगदी झटपट बनते, कमी साहित्यामध्ये बनते। कढई गरम करायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं। तर 2 ते 3 चमचे तेल घालायचं यामध्ये। तर सकाळच्या नाश्त्याची घाई असू दे, टिफिन, जेवण कशा वेळी कोणत्याही वेळेस तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनवू शकता। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये मी टाकते जिरे मोहरी। जिरे मोहरी छान तडतडू द्यायच्यात। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची। मिरची छान फ्राय झाली की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा। तर बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा जरा जास्त असेल तर चवीला छान लागते। तर किती प्रमाणात बटाटे आहेत त्यानुसार आपण इथे कांदा मिरची वगैरे घ्यायचं आहे। कांदा भाजताना त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा पटकन भाजतो। कांदा भाजायला अजिबात वेळ लागत नाही। तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी बऱ्याचदा या टिप्स सांगितलेल्या आहेत। तरी छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, नसतील बघितल्या तर प्लीज जाऊन बघा। कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। तर हे पहा, कांद्याचा रंग देखील छान बदललेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि सोबतच हळद टाकल्यानंतर त्यामध्येच आपण टाकणार आहोत मीठ। तर तेलामध्येच हळद मीठ टाकल्यामुळे बटाट्याला छान चव येते आणि सगळ्या फोडींना छान मीठ देखील लागलं जातं। तर हे छान मिक्स झालंय। आता यामध्ये आपण बटाटा घालूयात आणि हे देखील छान भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये टाकायची आहे हिरवी कोथिंबीर। तर कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून मग चिरून घेतलेली आहे। तर बटाट्याच्या भाजीमध्ये जरा जास्त कोथिंबीर टाकायची आहे, त्यामुळे फ्लेवर देखील छान येतो। बटाटे शिजलेले असल्यामुळे ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही। तर आता फक्त 1 ते अर्धा मिनिट आपण ही झाकून ठेवणार आहोत। वाफ मारून ही भाजी छान सॉफ्ट अशी होईल। तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कधी कधी बटाटे आतून कच्चे वगैरे राहतात, तर अशा वेळेस काय करायचं, तर भाजी बनवून झाल्यानंतर पाण्याचा थोडा शिंतोडा मारायचा आणि भाजी झाकून ठेवायची आहे, जेणेकरून जे कच्चे बटाटे आहेत ते देखील शिजायला मदत होते। तर खूपही पाणी घालायचं नाही आहे। तर इथे आपले बटाटे छान शिजलेले आहेत, म्हणून मी या ठिकाणी एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे। तर इथं झाकून ठेवूयात। तर 1 अर्धा मिनिट ही झाकून ठेवलेली। तर रंग बघू शकताय, सुरेख आलाय, छान दिसतंय आणि आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे। मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल। तर एकदा या पद्धतीने बटाट्याची झटकीपट भाजी तयार करून बघा। तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका, कारण अशा बऱ्याच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात। तर नवीन रेसिपीचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा। बाय बाय।